कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार, कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे। आज आपण एक विशेष बातमीच्या माध्यमातून मुरुम शहरामध्ये एका पतसंस्था संदर्भात जे उमरगा तालुक्यामध्ये मुरुम शहरातील श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेने एक छोटंसं रोपटं जे 2009 मध्ये एक छोटंसं रोपटं 800,000 स्क्वेअर फूटमध्ये चालू झालेलं एक छोटंसं रोपटं आजच्या रोजी एक भव्य दिव्य इमारत एक वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे। आणि या 2009 पासून ते 2025 पर्यंतचा हा त्याचा संचालक मंडळाचा किंवा सभासदांचा जो संघर्ष काळ आहे, तो संघर्ष काळापासून जो आज रोजीचा हा भव्य दिव्य इमारतीबाबत व त्याचबरोबर श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरुम यांचं जो पसरलेलं जाळं आहे, तालुक्यातील म्हणा किंवा मुरुम शहर परिसरातील छोटे मोठे गावं म्हणा, मुरुम शहर म्हणा, यामध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना ही पतसंस्था एक संजीवनी ठरत आहे। सुशिक्षित बेरोजगाराचा काळ वाढत चाललेला आहे आणि या सुशिक्षित बेरोजगाराच्या काळामध्येच एक छोट्या मोठ्या व्यावसायिकांना धीर देत त्यांना आधार देत श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थाच्या वतीने त्यांना उभारी मिळालेला आहे। आणि त्याच माध्यमातून आपण आज कर्मदंडच्या माध्यमातून एक विशेष बातमीपत्रात श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थाबाबत आपण जाणून घेऊया। आणि त्यांनी जो एक समाजासाठी योगदान दिलेलं ही पतसंस्था केवळ सहकार चळवळ नव्हे, तर या सहकार संस्थेच्या माध्यमातून या पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी सहकार चळवळ तर क्रांती केलेलीच आहे व त्याचबरोबर सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या क्षेत्रात या पतसंस्थेच्या माध्यमातून किंवा आरोग्याचा विषय असेल वेळोवेळी आरोग्य शिबिर घेण्यात आलेलं आहे। मुरुमचं बसस्थानक असेल किंवा विविध शाळा असतील, वृक्षारोपण किंवा त्याला संरक्षण जाळी याचंही त्यांनी देणगी स्वरूपात सहकार्य केलेलं आहे। किंवा जेव्हा जेव्हा राज्यावर किंवा देशावर संकटे आलेले आहेत, आपत्ती काळामध्ये सहायता निधी या पतसंस्थेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर एक या परिसरातील जे आर्थिकदृष्ट्या प्रबळ नाहीत अशा लोकांना त्यांच्या व्यवसायासाठी त्यांना उभारी देण्यासाठी या पतसंस्थेच्या माध्यमातून एक खडा संघर्ष जो 2009 मध्ये चालू केलेला आहे, तो संघर्ष 2025 रोजी आज एवढं मोठ्या इमारतीच्या माध्यमातून त्यांनी एक चळवळ जे क्रांतीची चळवळ चालू केलेली आहे, त्या चळवळीच्या माध्यमातून सहकार क्षेत्र व त्याचबरोबर पतसंस्थेनं नुकताच श्री महात्मा बसवेश्वर वाचनालयाची स्थापना केलेली आहे। 3 मजली इमारतमध्ये महात्मा बसवेश्वराची वाचनालय आहे। येथील येताना सभासदांच्या मुलांना असेल किंवा सार्वजनिक वाचनालय विद्यार्थी घडावं या उद्देशाने किंवा शिक्षणाचं स्तोत्र वाढावं या उद्देशाने वाचनालयाची चळवळी त्यांनी उभा केलेली आहे। तर श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा जो वाटचाल आहे 2009 पासून ते 2025चा वाटचाल आपण पतसंस्थेमध्ये चेअरमॅन असतील, उपाध्यक्ष असतील किंवा कर्मचारी असतील व त्याचबरोबर तालुक्यातील किंवा परिसरातील जे ठेवीदार असतील, सभासद असतील यांच्याशी बातचीत करूया आणि यांचा जो संघर्षमय काळातील जो यशस्वी जो झेप आहे त्या झेपबद्दल आपण जाणून घेऊया। कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका। धन्यवाद। शकुंतला शिवाजी पाटील माझं नाव, राहणार सुंदरवाडी। ह्या बँकेत मी 10 वर्षे 12 वर्षापासून व्यवहार करते। सगळे कर्मचारी चांगले, ती 100 पासून मी पैसे भरत होते, आता 200 झाले, 500 झाले, 1000वर मी 10-12 बायाला सगळ्या मी सांगून जोडणी केले। सगळे कर्मचारी चांगले, ती माझं व्यवहार सगळं चांगला आहे। मी सभासद मी सोनं सेट ठेवून पैसे काढते, सगळं माझं सगळे माणसं चांगले आहेत। लॉकर सुविधा लॉकर सगळं माझ्याकडे मी तर काढते एकटी। या सगळ्या बायाला बी सगळे बँक चांगल्या म्हणून मी 10-12 बायाला सगळ्या जोडणी केली। अनुषा लक्ष्मण कांबळे, सुंदरवाडी राहणार। आम्ही 100 रुपयापासून आरडी भरतो। सगळे माणसं चांगली आहेत, सगळी संस्था चांगली आहे, आम्हाला तिथं आवडलं म्हणून आम्ही भरतो। बँकेची सेवा कसं आहे? चांगली आहे। कर्मचारी, संचालक मंडळ सगळे चांगले। मीटिंगला वगैरे जाता का नाही? हां, मी स्वाती देवीदास पवार आहे आणि माझी आई 10-12 वर्षापासून आरडी भरते, त्यामुळे मी पण भरत आहे।
आपले सगळे व्यवहार चांगले असल्यामुळे मला आवडलं म्हणून मी पण भरत आहे. सगळे लोक व्यवस्थित सगळं देणं घेणं सगळं चांगलं आहे तिथलं. पैसे कार्ड घाल, मी पण RD भरते 500 रुपयाची 2 वर्ष झालं. आई भरते त्यामुळे मी पण भरते. सगळा व्यवहार चांगला आहे हे मला माहित आहे म्हणून मी पण भरते. बँकेची सोयी सुविधा हा सगळे व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. बँकेत सोय सुविधा सगळे चांगली. अधिकारी हा आणि बैठकीला वगैरे जाता का कधी? बैठकीला मी कधी तर जाते, असं सारखं जात नाही. आई जाते नाही सारखं. संगीता मोहन पांचाळ, राहणार सुंदरवाडी, तालुका उंबरगा, जिल्हा उस्मानाबाद, जिल्हा धाराशिव. या बँकेमध्ये सगळे कर्मचारी संचालक चांगले आहेत. 10-12 वर्षापासून RD भरत आहे. सोनं नाणं ठेवत माझा व्यवहार चांगला आहे. संचालक बरे आहेत. मी विराजी तानाजी पवार, राहणार महालिंगावाडी, महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था यांचा सुरुवातीपासूनचा सभासद आहे. सभासद झाल्यापासून जवळपास 6 वेळेस मी कर्ज उचललेलं आहे. तरी पतसंस्थेमध्ये गेल्यानंतर कर्मचाऱ्यांची वागणूक वगैरे व्यवस्थित मिळते. आमचे कामकाज व्यवस्थित होते. तिथे गेल्यानंतर हप्त्याची फिगणी वगैरे तिथे वेळेवर येतात, वेळेवर वसुली होते. आम्ही नियमित भरतो. प्रत्येक गोष्टीमध्ये सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य आमचं व्यवस्थित असतं. याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. संचालक मंडळाबद्दल सुद्धा आमच्या जरी काही गैरसोय झालेली असेल, थोडीफार आम्ही काय आमची शिकायत केलेली जरी असेल तर ते आमची चूक असते. त्यांनी समजावून सांगतात. त्याबद्दल जे बी काय आहे ते आमची शंका निरासन करतात. त्याच्याबद्दलही काही दुमत नाही. त्यांचंही व्यवस्थित मार्गदर्शन लाभतं. कधी कर्जाला वगैरे टाळाटाळ होत नाही. पूर्ण हप्ते वगैरे नेहमीच वेळेवर भरल्यामुळे काहीच आतापर्यंत अडचण आलेली नाही आपल्याला. संस्थेच्या कामकाजाबद्दल आपण समाधानी आहात? हो, खूप समाधानी आहे. कधीच काय अडचण आलेली नाही आपल्याला आतापर्यंत. आणखी काय तुम्हाला वाटतं, काय सूचना संस्थेत काय? सूचना काही नाही. संस्थेचा कारभार असाच या संचालक मंडळाद्वारे कायमस्वरूपी असाच चालत राहावं. आमच्यासारख्या छोट्या मोठ्या उद्योजकांना, गोरगरिबांना यांचे सहकार्य खूप लाभतं. त्याच्यामुळे हे असं संचालक मंडळ व्यवस्थित, आपली बँक व्यवस्थित चालावी असे खूप प्रयत्न करतात आणि असंच चालत राहावं. नमस्कार, मी शिवशरण गुरनिंगप्पा वर्नाडे, राहणार बळाम. मी महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन आहे. महात्मा बसवेश्वर ही पतसंस्था 12 मे 2009ला स्थापन झाली. ते स्थापन होण्याचं उद्देश असं होतं की ह्या भागात सहकारी पुष्कळ वाढलेली होती. ह्या अगोदर मी व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे 13 वर्षे चेअरमन म्हणून कार्यरत होतो. तिथून काही कारणाने मी बाहेर पडलो. बाहेर पडताना काही पत्रकार माझ्याकडे आले व त्यांनी सांगितले की ह्या पतसंस्थेचा तुम्हाला मोठा अनुभव, पतसंस्थेचा मोठा अनुभव आहे. ह्या अनुभवाचा तुम्ही फायदा घेऊन एक दुसरी पतसंस्था काढावी. इथल्या सर्व नागरिक समाजातील सर्व प्रत्येक घटकांना त्याची मदत होईल. म्हटल्यावर ही संकल्पना मी रवी सरापुढे मांडली. रवी सरांनी ही संकल्पना उचलून धरली. त्यावेळी अण्णा हजारे यांनी आंदोलन केल्यामुळे ती पतसंस्था 5 वर्षासाठी बॅन झालेली होती. त्यांनी स्वतः मंत्रालयात, सहकार मंत्र्याकडून एक ह्या महात्मा बसवेश्वर पतसंस्थेबद्दल त्यांनी एक पत्र आणलं आणि पत्र या ऑफिसला आम्ही दाखल केलो आणि आम्हाला रीतसर भागभांडवल गोळा करण्यासाठी परवानगी मिळाली. आम्ही अवघ्या 3 महिन्यात आम्ही 2,500 सभासद गोळा केलो आणि 10 लाख शेअर्स गोळा केलो आणि एखाद्या लहानशा जागेत आम्ही भाड्याने जागा घेऊन ती पतसंस्था 12 मे 2009ला रवी सरच्या अध्यक्षतेखाली व फेडरेशनचे अध्यक्ष काका कोटे यांच्या हस्ते उद्घाटन करून ही संस्था आम्ही चालू केली. ही संस्था त्यावेळी फक्त 10 लाख भागभांडवल होतं आणि हळूहळू वाटचाल करत असताना प्रत्येक सभासदाने आमचे व्यापारी पतसंस्थेत ओळख असल्यामुळे आणि व्यापारी पतसंस्थेतील सर्व अनुभव आमच्या पाठीशी असल्याने वाटचाल आम्ही उत्तमरित्या चालू केलं आणि प्रत्येक सभासद घटकाने आम्हाला सहकार्य केलं आणि ठेवी वाढत गेल्या. त्याचबरोबर कर्जही वाढत गेलं. पहिल्या स्टार्टिंगला 16% व्याजाने आम्ही कर्ज देत होतो आणि 11-12% ठेवी ठेवून घेत होतो. नंतर आम्ही 16 15% व्याज आणलो, 15 ते 14 आणलो. आता सध्या 13% आम्ही व्याज पुरवठा करत असतो. सर्व प्रत्येक कर्ज आम्ही घाणखत करूनच कर्ज देतो आणि 1 लाख कर्ज फक्त बोजावर कर्ज देत असतो. आणि विविध असे कर्जाचे असे विविध प्रकार आहेत. घर बांधकामाला कर्ज देतो, घर दुरुस्तीला कर्ज देतो, कोणता व्यवसाय करणारा
व्यावसायिकांना कर्ज देतो. इतर सर्व उद्योगधंदे, लहान लहान छोटे छोटे व्यापारी, हॉटेलवाले आणि पानपट्टी दुकानदार सर्वांना आम्ही कमी व्याजदरात ताबडतोब 8-15 दिवसातच आम्ही कर्ज त्यांना उपलब्ध करतो. त्याच्यामुळे त्यांचं काम भागतंय. तसेच विविध ठेवींचे अनेक आमच्याकडे प्रकार आहेत. ठेवी आपल्याकडे महालक्ष्मी हे सरस्वती म्हणून एक ठेव आहे. ते दर महिन्याला आम्ही त्याच्यात व्याज देत असतो. सेविंग खात्यावर 7% व्याजाने सध्या आम्ही ठेवीला व्याज देत आहोत. त्याच्यात सेविंग खात्यावर आमच्याकडे 2 कोटी ठेवी आहेत आणि त्या पैशातून आम्ही सोने तारण कमीत कमी व्याज 11% सोने तारणावर व्याज देतो. सोने तारण आमच्याकडे 2-2.5 कोटीचे सोने तारण सध्या उपलब्ध आहे आणि 15-20 मिनिटातच सोने जर आमच्याकडे आणलं तर 15-20 मिनिटात त्याचे कर्ज आम्ही उपलब्ध करत असतो. हे करत असताना 2014 साली आम्ही संस्थेसाठी बस स्टँडजवळच एक 1200 स्क्वेअर फूटची जागा खरेदी केलो आणि पुढील 1-2-3 वर्षात त्याची सुंदर असे डिझाईन करून नवदुर्गचे मुळे आर्किटेक्ट यांच्याकडून एक सुंदर असे 3 मजली आम्ही इमारत तयार केली. त्याची 2012 मे 2022ला त्याची आणि परत रवी सर अध्यक्षतेखाली आणि काका कोटे जे उद्घाटक म्हणून आम्हाला लाभले आणि त्यांच्या हस्ते ते आम्ही प्रवेश म्हणजे त्या वास्तूत आम्ही प्रवेश केला आणि असं उत्तमरित्या म्हणजे सर्वांचे सहकार्य घेऊन अशी उत्तम पतसंस्था चालवण्याचा आमचा सर्व मानस असतो. सर्व संचालक ह्या बाबतीत पूर्णपणे सहकार्य करत असतात आणि सभासदांचे उत्तम असे सहकार्य लाभत असल्याने ही संस्था उत्तमरित्या वाटचाल करीत आहे. आणि कर्जाचे वसुलीचे एक पॅटर्न आम्ही तयार केलेलं आहे आणि ठेवी लोकांनी आपले स्वतःचे कष्टाने स्वतःचे आपले कष्ट करून पैसे मिळवून आमच्याकडे ठेवी ठेवत असतात. त्यांचे संरक्षण करण्याची आमच्यावर पूर्ण जबाबदारी आहे. ती संरक्षण करत असताना ठेवी काय 70 ते 80%, 90% पर्यंत आमच्या वसुली चांगले होते. पण 10% लोक विनाकारणच कर्ज भरत नाहीत आणि त्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एक आमच्याकडे एक वसुली मंडळ आम्ही स्थापन केलेलं आहे. त्याच्यात DDRने एक आमचे कर्मचाऱ्याला मान्यता दिलेली म्हणजे वसुली अधिकारी म्हणून मान्यता दिलेली आहे आणि त्याला प्रशिक्षण आम्ही भरपूर दिलेलं आहे. आणि इथं सोलापूरचे एक लक्ष्मी बँकेचे काशिटी म्हणून अधिकारी आहेत. त्यांनी विनामूल्य आम्हाला कायदेशीर म्हणजे त्यांना पूर्ण असं कायदेशीर ज्ञान आहे. त्यांची तिथे लक्ष्मी बँकेत वसुली अधिकारी होते आणि ती वसुली अधिकारी असल्याने आम्हाला विनामूल्य 1 रुपये बी घेत नाहीत. 1 कप चहा न पिता आम्हाला येऊन इथं मार्गदर्शन करतात आणि सचिन कंटेकरला पूर्ण असं ते वसुली अधिकारी म्हणून त्यांनी तयारी केलेली आहे. त्या माध्यमातून परवा कलेक्टरकडे आम्ही वसुली प्रस्ताव दाखल केलेला होता 7. त्याच्यातून निकाल होण्याच्या अगोदरच 3 वसुली झाली. नंतर 4 आम्हाला निकाल मिळाला कब्जासाठी. त्याच्यातून कब्जा मिळाल्यानंतर आम्हाला 2 त्याच्यातही वसूल झाले आणि ते 2 कब्जा आम्ही घेण्यात तयारीत आहोत. आणि दुसरे संस्थेत आता नवीन संघटन नियोग आलेलं आहे. ते संघटन व्यवस्थांना आम्ही सुद्धा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ICICI बँकेला अटॅच झालो आणि ICICI बँकेच्या माध्यमातून RTGS NFT ही सुविधा आम्ही प्राप्त करून दिली. जवळजवळ आता 5 वर्ष झाले आमच्या संस्थेतून इतर कोणत्याही बँकेत इथून पैसे ताबडतोब 1 मिनिटात ट्रान्सफर होतात आणि बाहेरचे कोणीही जर पैसे पडले त्यांच्या डायरेक्ट त्यांच्या खात्यावर इथे पैसे जमा होत असतात. आणि दुसरं आपल्या संस्थेत आणि RTGS करत असताना SMS सुविधा आम्ही केलेली आहे. कोणी व्यवहार केल्याचे 1 सेकंदात प्रत्येक खातेदारांना SMS ताबडतोब जातो आणि मोबाईल बँकिंग आम्ही चालू केलेलं आहे. मोबाईल बँकिंग सुद्धा लोकांना आम्ही शिकत असतो. त्याचा वापर बी लोक मोबाईल बँकेकडून स्वतः व्यवहार घरात बसून व्यवहार करत असतात. आणि दुसरं गोष्ट अशी की आमच्याकडे लॉकर सुविधा आहे. लॉकर आम्ही भाड्याने लॉकर देण्यासाठी 200 लॉकरची आम्ही सुविधा केलेली आहे आणि सोने तारण बी आमची सुरक्षित एकदम लॉकर चांगले मजबूत आम्ही लॉकरची बांधणी केलेली आहे. त्याच्यात लॉकर एकदम सुरक्षित ठेवलेले आहे सर्वांचे. आणि दुसरे आम्ही सामाजिक बांधिलकी आम्ही जपत असतो संस्थेचे.
त्या माध्यमातून सरकारने ज्यावेळी आवाहन केलं म्हणजे मुख्यमंत्री निधीत आम्ही वेळोवेळी पैसे आव्हानानुसार आम्ही जमा केलेले आहे. इतर बी जिल्हा परिषद शाळेत 50-60 झाडं लावलेले आहे. सध्या ते झाडं उंच असं झालेले चांगले परिस्थिती झाडं आहेत. आणि मुरुम बस स्टँडमध्ये सुद्धा आम्ही झाडं लागवड केली आणि दुसरी तिथे बसायला लोकांना एक बेंच उपलब्ध करून दिलं आणि तिथे ते लाईटचं सुद्धा आम्ही व्यवस्था करून दिलं. असं सामाजिक विविध असे आम्ही कार्यक्रम दरवर्षी घेतो. आणि गेल्या वर्षी संस्थेचे वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर ठेवलं होतं. उत्तम असे आरोग्य शिबिर सोलापूरचे शैलेश पाटील आणि मधुमेह तज्ज्ञ आराध्य यांना बोलावून एक पूर्ण दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत आम्ही ते कार्यक्रम राबविलं आणि लोकांचाही प्रतिसाद उत्तमरित्या मिळालं. असे सामाजिक उपक्रम राबवितो आणि प्रत्येकाच्या गरजा भागून म्हणजे ह्या आपल्या परिसरात सहकारी पुष्कळ चालत असते. त्या सहकार्याला आळा आमच्या पतसंस्थेमुळे बसलेला आहे हे एवढे निश्चित आहे. आणि दुसरी एक गोष्ट की पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही वाचनालयाची निर्मिती केलेली आहे. हे पतसंस्थे बांधकामाचे उद्घाटन करत असताना वाचनालयाचे उद्घाटन केलेले आहे. त्याला रीतसर सरकारकडून मंजुरी मिळालेली आहे. सध्या वाचनालय 3ऱ्या मजल्यावर कार्यरत आहे आणि वाचनालय इतर लोक पुस्तक वाचायला येतात, पेपर वाचायला आम्ही तिथे ठेवलेलं आहे. आणि हे वाचनालय बी उत्तम आम्हाला चालवण्याचे आमचे उद्देश आहे. म्हणजे आपले सभासदचे सर्व मुलं त्यांच्यावर संस्कार हवं, वाचन संस्कृती वाढावे आणि ते मुलं सुद्धा ते लिखाण म्हणजे लिहिण्याचे त्यांना सवय पडावं हे आमचा उद्देश त्याच्यात आहे. आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून सहकार चळवळ, शिक्षण, शैक्षणिक म्हणून वाचनालय आणि इतर सामाजिक कार्य या आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून चालू आहे. आमचे संचालक समर्पित आहेत. आमचे संचालक अजिबात भत्ता कृपया भत्ता न घेता इथे समर्पित होऊन हे महात्मा बसवेश्वरच्या त्याच्यावर समर्पित होऊन ते कार्यरत करतात. आमचे कर्मचारी सुद्धा उत्तम काम करून सेवा देण्याचं त्यांनी प्रयत्न करत असतात. आमची पतसंस्था एकदम उत्तम चालू आहे आणि लोकांचे सहकार्य आम्हाला भरपूर मिळत आहे. धन्यवाद. नमस्कार, मी लिंबाळे SB या ठिकाणी या शाळेमध्ये प्राथमिक पदवीधर शिक्षक आहे. त्या शाळेत 2 वर्षापासून मी कार्यरत आहे. सुरुवातीला या ठिकाणी शाळेत आल्याबरोबर पूर्ण बकास पर्यावरण नसलेली शाळा मला आढळून आली. त्या ठिकाणी झाडं लावण्याची गरज होती. त्यावेळेस माननीय शिवशरणजी वनारे साहेबांना मी भेट घेतली. त्यांनी त्यांच्या महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मुरुम यांच्याकडून शाळेस काही झाडं व झाडासाठी संरक्षण म्हणून जाळ्या देण्यास त्यांनी मान्य केले व बोलल्याप्रमाणे त्यांनी शाळेला झाडे आणि गेल्या वर्षी 7 जाळ्या व यावर्षी 7 जाळ्या असं 14 जाळ्या त्यांनी भेट दिल्या आणि त्या जाळ्यांचा वापर करून झाडं आम्ही लावली. पण दररोज त्यांना विद्यार्थी व शिक्षक आणि त्यांच्या सहकार्यानं पतसंस्थेच्या सहकार्यानं शिवशरण अप्पा वरनारे यांच्या सहकार्यानं आम्ही ते पूर्ण झाडं जगवलेले आहेत आणि सध्या शाळेमध्ये ते जिवंत आहेत. त्यानंतर पुढेही आम्ही झाडं लावणारच आहोत आणि त्यांच्याकडून सहकार्य आम्ही मागण्यासाठी जाणारच आहोत. वेळोवेळी त्यांनी आमच्या शाळेला सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुधाकर हनुमंतराव नंदरगे, राहणार खसकी, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव. या संस्थेबरोबर आमचे चांगले संबंध आहेत. संस्था अगदी व्यवस्थित चालू आहे आणि संस्थेचे काम डायरेक्टर लोक, कर्मचारी लोक हे सर्व व्यवस्थित काम करून आमच्या गावाला मदत भरपूर केली आहे. आणि ह्या 2009 पासून आम्ही या संस्थेबरोबर व्यवहार चांगल्या रीतीने करतो आणि त्यांनी आपल्याला चांगल्या रीतीने बघून सर्व आमच्या गावात येऊन कर्ज वाटप करून सहकारी व्यवहार बंद केलेले आहेत. आणि आता अगदी लहान छोट्याशा खोलीमध्ये ही संस्था चालू होती. आता भरपूर मोठा झाला आणि 500 स्क्वेअर फूटमध्ये जागेतून आता 5000 स्क्वेअर फूटमध्ये हे संस्था उभारली. अगदी व्यवस्थितपणे चालू आहे आणि गोरगरिबाला अगदी व्यवस्थित मदत चालू आहे. आणि संचालक मंडळ बी अगदी येऊन मार्गदर्शन करतात, मॅनेजर येऊन मार्गदर्शन करतात
येणाऱ्या जाण्याला अगदी व्यवस्थित केलं. आम्हाला तर सहकार्य भरपूर झालेलं आहे. तुमच्या गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचं मदत मिळालेलं आहे. हां, छोट्या मोठ्या आमच्या गावात व्यावसायिकांना, पानपट्टीवाल्याला, किराणा दुकानदाराला, सोनार के धंद्याला, दूध व्यवसायाला, अशा अनेक धंद्याला हे संस्था आम्हाला मदत केलेली आहे आणि करत आहे. थोडक्यात संस्थेचं कामकाज हे योग्य रीतीने चालू आहे असं तुम्हाला वाटतं? हां, योग्य रीतीने चालू आहे. काही फरक नाही त्याच्यात, काही घोळ नाही, काय नाही. अगदी तंतोतंत एक 10 पैसे इकड तिकड न घोळ करता आणि कर्ज फेड करून घेताना सुद्धा आमच्याकडून कर्ज फेड करून घेताना 10 पैशाचा घोळ आम्हाला अजूनपर्यंत दिसला नाही. मेरा नाम वसीम मोइनुद्दीन मुल्ला है. मेरा दुकान है टायर पंचर दुकान, महाराष्ट्र टायर पंचर दुकान. मैं पिकनिक भरता हूँ कम से कम 5-6 साल से और उनका व्यवहार वो सब क्लीन है. एक नंबर. हाँ, कर्मचारी लोग ये वो सब एक नंबर है. बाकी व्यवहार कैसा है बैंक का? बाकी व्यवहार सब एक नंबर है. जैसा हमने चाहिए था वैसा ही है. आपके छोटे व्यवसाय को कुछ मदद मिलता है क्या बैंक से? मिलता है ना. हाँ. मी शंकर ज्ञानदेव कांबळे. माझं गाव येणेगूर. माझं किराणा दुकान आहे, एक चप्पलचं दुकान आहे आणि मी गेली 6 वर्ष महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचा सभासद असून मला वेळोवेळी कर्जाची मागणी केल्यानंतर पतसंस्थेने वेळोवेळी कर्ज उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि पतसंस्थेमध्ये जी संचालक बॉडी आहे, चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि जे काही संचालक बॉडी आहे ते सर्वजण पारदर्शक कारभार करतात. आणि एका छोट्याशा इमारतीत असलेली पतसंस्था आज ते नावारूपाला आणून 3 मजली इमारतीमध्ये त्यांनी पतसंस्था निर्माण केलेली आहे. आणि जी काही संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळ योग्यरित्या आणि योग्य काम करत आहे आणि त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पूर्ण सभासदांचा पूर्ण विश्वास आहे. सेवा कशी आहे पतसंस्थेची? पतसंस्थेची सेवा ही सर्वोत्तम आहे. सर्व कर्मचारी स्टॉप एक नंबर आहे आणि गेल्यानंतर सर्वजण सहकार्य करतात. मी येणेगूरहून प्रवीण शेंडके. माझं येणेगूरला मयुरी सुपर मार्केट या नावाने दुकान आहे आणि श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्था चालू झाल्यापासून म्हणजे 2009ला चालू झालेली आहे. तेव्हापासून आम्ही त्या पतसंस्थेचे खातेदार आहोत आणि आजपर्यंत आम्ही बऱ्याचदा म्हणजे 3 ते 4 वेळा मी लोन प्रोसिजर केलेली आहे, वेळेवर भरणा केलेला आहे व संचालक मंडळाची पूर्ण आम्हाला साथ आहे. मॅनेजर म्हणा, पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणा, वर्नाळे साहेब हे अगदी म्हणजे मनापासून काम करतात. आपल्या उमरगा तालुक्यात 3 मजली बिल्डिंग पतसंस्थेची ही पहिल्यांदाच झालेली आहे. ही एक म्हणजे पतसंस्थेच्या व खातेदाराच्या म्हणजे चांगलीच गोष्ट झालेली आहे. ते अतोनात प्रयत्न करतात की समोरच्या कस्टमरचा कसा फायदा होईल. व्याजदर ही कमी आहे त्यांचं. संचालक मंडळाचं वेळोवेळी आम्हाला फोन असतं, परत मीटिंगलाही बोलवतात ते आम्हाला वेळोवेळी. आम्ही सभासद म्हणून आम्ही त्यांची मीटिंग ही 5-6 वेळेस मी स्वतः जॉईन केलेली आहे, वार्षिक मीटिंग. त्यामध्ये त्यांचा पूर्ण लेखाजोखा आम्ही स्वतः वाचून बघितलेला आहे. कुठंच काहीच म्हणजे कसलाच म्हणजे काडमोलचाही तिथं चूक त्यांनी केलेली नाही. म्हणून आमचा ह्या पतसंस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आता आमच्या येणेगूरमध्ये पतसंस्था आल्या 6 महिन्यात आणि बंदही झाल्या 6 महिन्यात. तर तसं हे तालुक्यात गाजलेली पतसंस्था आहे महात्मा बसवेश्वर पतसंस्था. म्हणजे तुमच्या व्यवसायाच्या उभारीसाठी या पतसंस्थेचं योगदान आहे का? 100% आहे. आम्ही सुरुवातीला 2009 म्हणजे माझं दुकानची ओपनिंग 2005ची आहे आणि मी त्याच्यानंतर 4 वेळा लोन घेतलेला आहे. कधी 1 लाखाचा आहे, कधी 2 लाखाचा आहे, कधी 3 लाखाचा आहे.
आणि लोन हे लगेच 8 दिवसाच्या आत सँक्शन झालेलं आहे आम्हाला आणि आमचा पूर्ण विश्वास या पतसंस्थेवर आहे. नमस्कार, माझं नाव परमेश्वर सुरवसे. मी जवळपास 10-12 वर्षापासून महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचा मी सभासद आहे. संस्थेचं काम खूप चांगल्या पद्धतीने आहे. संस्थेनं कर्ज देऊन आमच्यासारख्या सर्वसाधारण व्यावसायिकाला खूप मोठं केलेलं आहे. संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधानी आहात? हो, बिलकुल कामकाजाबद्दल समाधान आहे. परत त्यांच्या कर्मचाऱ्याबद्दल सुद्धा मी समाधानी आहे बरं का. कारण कर्मचारी सुद्धा कर्जाच्या वेळेस खूप सहकार्य करतात कस्टमरला. म्हणजे तुमच्या व्यवसायाला एकंदरीत मदत मिळालेला आहे? हो, बेशक हो बेशक. आज आमचं छोटंसं दुकान होतं, एवढं मोठं दुकान व्हायचं कारण हे महात्मा बसवेश्वर संस्था आहे. काही तक्रार? नाही, काहीच नाही. कर्ज वगैरे व्यवस्थित देणे, व्यवस्थित भरणे, खूप चांगलं कार्य आहे पतसंस्थेचं. चेअरमन साहेब सुद्धा आले ते आमच्या गावी, त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी म्हणले सहकार्य करतो. आणि वेळोवेळी मार्गदर्शन होते का? हो, होतं ना, होतं. चेअरमन साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन होतं. नमस्कार, माझं नाव शरणाप्पा सुधरप्पा मुत्कन्ना, उपाध्यक्ष महात्मा बसवेश्वर पतसंस्थाची. त्या पतसंस्थेत चळवळ यायचं काम शिवशरणा वर्नाळे. कारण काय, त्यांनी त्या जुन्या व्यापारी पतसंस्था सोडायचे विचार होते. मला प्रेरित केले, आपण पतसंस्था काढूया म्हणून. त्या विषय मला लय आवडलं आणि त्यासोबत त्यांच्यासोबत मी जुडलो आणि त्यांच्या वाटचाली, त्यांचं मार्गदर्शन खाली मला अनुभव घेत आले. आणि जवळजवळ पतसंस्था ह्या नवीन काढताना जवळजवळ मला दोघाला 6 महिने वेळ लागला. त्याला प्रत्येक गल्ली बोळं गावात आणि एखादी सोडलं नाही, मुरुममध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात पतसंस्था सभासद करून घेतलो. मग आमची सुरू झाली मे 9,000 स्थापनाचे दिवस झाली. त्यावेळी होते भाग भांडवल 10,75,000. मग तिथून सुरुवात झाली एक लहानशी खोलीमध्ये. मग तिथून मला तात्याचा अनुभव घेत मला इथपर्यंत अनुभव आला की पतसंस्था कसं चालवा आणि वसुली कसं करावं. त्यांनी एक पद्धत मला आखलून दिली. प्रत्येक रविवारी मला घेऊन मिटिंग करायचं, या शनो आणि थकबाकी फोन करायचं, गावाला घेऊन हिंडायचं. असं त्यांच्या छत्रछायामध्ये मी बरेचसे अनुभव घेऊन इथपर्यंत आलो. आणि हे बिल्डिंग त्यांचं स्वप्न होतं की बिल्डिंग बांधकाम करायचं, आपल्याला स्वतःची मालकीच्या हक्काचे बांधकाम व्हायला पाहिजे. मग त्यांनी जागा खरेदी करून घेतली आणि ते बिल्डिंग स्वरूपात जवळजवळ 6 महिने कसं रूपाचं बिल्डिंग उभा करावं. प्रत्येक 3-3 इंजिनियरकडे जाऊन आपण स्वतःची दोघं मिळून मेहनत करून एक अभूतपूर्व बिल्डिंग उभा केलं. इथपर्यंत आमचं कारकिर्दी आहे. आणि थकबाकी जवळजवळ आम्ही सगळेजण टीमवर्क आम्हाला साथ येते, सगळे डायरेक्टर साथ देतात. आणि हे वाटचालीमध्ये सगळ्याचे सहयोग आहेत. कर्जदारची म्हणा, ठेवी एवढा विश्वास आहे आमच्यावर. दरवर्षी 1-1 कोटी ठेवी वाढत चाललो आणि डिव्हिडंड सातत देत चाललो. इथपर्यंत आमच्या कारकिर्दी आहे. सभासदांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्हाला? आता परवा आम्ही एक मोहीम छेडलो होतो की डिव्हिडंड वाटपसाठी सभासद येत नाही म्हणून. मग आम्ही प्रत्येक गावात आमचे कर्मचारी किंवा आमचे पिया हे ते पिगमी जनतेला 200 सभासद काढून केले रात्र दिवस करून. म्हणजे हे आपण मोहीम का बरं छेडलेलो की आपण तळातला जाऊ पतसंस्था काय आहे म्हणून. आता जवळजवळ 300 ते 400 सेविंग खातं काढलं. आमच्या बद्दल एवढा आधार आहे म्हणून सेविंग खातं काढलेले आमच्या सोबत नाव जोडून आहे ते लोक. आणि जवळजवळ आमच्या जे परवा आम्ही सर्वे केलो, अध्यक्ष उपाध्यक्ष मी म्हणा, सचिव म्हणा, अमृत वर्नाळे, मनीष मुत्कंडा, संतोष मुत्कंडा, स्वामी, आपलं पूर्ण कर्मचारी सभासदाबद्दल मत काय 100% प्रतिसाद आहे. आणि आम्ही मूळ आमचा उद्देश काय, जे शेतकरीवर लहान लहान उद्योग आहे त्याला आपण कर्ज दिलेलो त्यांचं. आणि थोडक्यात म्हणजे सहकारीचा आम्ही ते मापदंड कमी केलो. आणि प्रत्येक तिथं नॅशनल बँकेचं कर्ज येते आम्ही पुरवठा करलेलो. तिथं जाऊन भाजीवाल्याने म्हणा, आईस्क्रीम विकणारे, ऑटो रिक्षा, मटण विकणारे व्यवसाय, अशा अनेक उद्योगाला आम्ही कर्ज दिलो लहानसे मोठं. आणि आमचं 30 लाख पर्यंत लिमिट आहे कर्ज द्यायचं. एक छोटस रोपटं भव्य वट अक्षामध्ये निर्माण झालेलं आहे. यापुढेही ही वाटचाल कायम चालू राहण्यासाठी
पुढील उद्देशिका काय राहील आपली? नाही, पुढील उद्देशाला पुण्यासाहेब आमचं असं मत आहे, हे जिल्ह्यात सगळे ठिकाणी तालुक्यात आमचे शाखा व्हा आणि जवळजवळ 50-100 लोकांना जे बेरोजगार पोरं आहेत त्याला काम धंदे मिळावा आणि आमचं वाटचाल 100 कोटी हे टार्गेट आहे विथिन 5 वर्षात. सहकार चळवळीबरोबर सामाजिक चळवळी चालू असते का? असते का? बिलकुल. आता बघा, आमची शाळेत 4 झाडे लावले, बसस्टँडवर आमचे वर्नाळे साहेब म्हणा, तिथं बसस्टँडवर हमी म्हणा, बाकडे झाडे लावलेत आणि ते एवढं साली आनंदाची बातमी आम्हाला का बरं चांगलं वाटते. किमान 100 लोक तर ते सावली, आज उन्हाळ्यात सावली त्यांना सावलीमध्ये बसवले, ते महात्मा बसवेश्वर नावाखाली. आणि डोळ्यामध्ये तर तात्या तर भरपूर काम केले, झाडे लावणे जिल्हा परिषद शाळेत आणि असं सार्वजनिक क्षेत्रात आम्ही काम करत राहतो. नंदेसराव दयानंद विरपक्षप्पा वाडीकर मत नंदाचा पान टपरी ವ್ಯವಸಾಯ ಹ್ಯಾಂಗ ಬ್ಯಾಂಕ್ ಮುರುಮ್ ಕಾಗ್ಯದ ಆವಾಗಿನ ಹಿಡಿದಂತ ವ್ಯವಹಾರ ಭಾಳ ಚಲೋ ಅದ, ಬ್ಯಾಂಕ್ ಭಾಳ ಚಲೋ ಅದ, ತಕರಾರು ಏನಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಏನ್ ತಕರಾರು ಇಲ್ಲ. ಮತ್ತೆ ಬ್ಯಾಂಕ್ದಾಗ ಹೋಗಂತ ಚಾ ಕುಡ್ದು ಹೋರಿ ಅಂತಾರೆ, ಸಂಬಂಧಗಳೆಲ್ಲ ಠೀಕ್ ಅವ, ಹಂಗೇನಿಲ್ಲ. ಬ್ಯಾಂಕ್ ಚಲೋ ಅದ, ವ್ಯವಹಾರ ಚಲೋ ಅದ, ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಕೂಡ ವ್ಯವಹಾರ ಚಲೋ ಅದ. ನಮ್ ಒಬ್ಬನಿ ಕೂಡ ಹಿಂಗಿಲ್ಲ, ಊರಾಗ ಭಾಳ ಮಂದಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಪಿಗ್ಮಿ ಇದು ಎಲ್ಲ ತುಂಬ್ತಾರೆ, ವ್ಯವಹಾರ ಚಲೋ ಅದ ಎಲ್ಲ ಬ್ಯಾಂಕಿನ. ಬ್ಯಾಂಕ್ ಚಾಲು ಆದಿ ಇದ್ರಿ, ಬ್ಯಾಂಕ್ ಮುರುಮ್ ಹ್ಯಾಂಗ್ ಚಾಲು ಆಗ್ಯದ ಅವಾಗಿಂದ ಹಿಡಿದು ವ್ಯವಹಾರ ಚಾಲು ಅದ. ವ್ಯವಹಾರ ಬಂದಿಲ್ಲ ನಮ್ದು. ಆಯ್ತು ಊರಂದಿಲ್ಲ ಭಾಳ ಮಂದಿ ಎಲ್ಲರೂ ಪಿಗ್ಮಿ ಇದು ತುಂಬ್ತಾರ, ಸಭಾಸದ ಆಗ್ತಾರ, ಹೋಗ್ತಾರ, ವ್ಯವಹಾರ ಮಾಡ್ತಾರ. ವ್ಯವಹಾರದಾಗ ಎಂತದೇ ತಕರಾರು ಇಲ್ರಿ. ಬ್ಯಾಂಕ್ ಕಾಮಕಾಜ್ ಮ್ಯಾಗ ಸಮಾಧಾನ ಇದ್ದೇವ್ರಿ. ಮನುಷ್ಯರ್ ಚಲೋ ಅರ, ಕರ್ಮಚಾರಿ ಚಲೋ ಅರ, ಯಾವ್ದು ಕರ್ಮಚಾರಿಗ ಹೆಸರು ಇಡಪ್ಲೆ ಏನಿಲ್ಲ. ಸಂಚಾಲಕ ಮಂಡಳ ಎಲ್ಲ ಠೀಕ್ ಅದ್ರಿ, ಯಾರಿಗ ಬದಲಿ ಏನ್ ತಕರಾರಿಲ್ಲ. ಮನಾರ್ ಯಾರು ಭೀ ಹೋದ್ರು ಅಂದ್ರೆ ಇಟ್ ಸಣ್ಣ ಕೂಸ್ ಹೋಯ್ತಂದ್ರ ಅಲ್ಲಿ ಇಜ್ಜತ್ ಮಾಡ್ತಾರ್ರಿ ಬ್ಯಾಂಕ್ದಾಗ. ಪ್ರತಿ ಬ್ಯಾಂಕ್ आपले ಇಲ್ಲ. इथं पतसंस्था बसवेश्वर बँक जे ಅದ ಭಾಳ ಮನುಷ್ಯರ್ ಚಲೋ ಅರ, ಕರ್ಮಚಾರಿ ಚಲೋ ಅರ, ಎಲ್ಲಾರು ಆಯ್ತು ಅಸಲಿಂದ ವ್ಯವಹಾರಗಳು ಠೀಕ್ ಅವ. ವ್ಯವಹಾರದಾಗ ಎಂತದೇ ಅಡಚಣೆ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿ. ತರಿಸ್ದಾಗ ತುಂಬ್ದೇವು ಬಿ ಅಂದ್ರೆ ಬಿ ವ್ಯವಹಾರ ಚಲೋ ಅದ. कर्जीत बद्दल ಯಾರಿಗೂ ಏನ್ ತಕರಾರು ಇಲ್ರಿ. मन ತೆಗಿತದ, ಹೋಗ್ತದ, ಮನುಷ್ಯರ್ ಚಲೋ ಅವ, ಕರ್ಮಚಾರಿ ಚಲೋ ಅವ ಅಂತ ಹೋಗ್ತಾವ. ಕೊಡ್ತಾರ್ರಿ ತಮ್ಗೆ ಯಾವ ಎಳಿಗೆ ಬೇಕು ಎಳಿಗೆ ಆ ಎಳಿಗೆ ಕೊಡ್ತಾರ. ಹಾ ತುಂಬೋಕೆ ಆಗ್ತದ, ತವ್ ತೆಗ್ಯಾನ್ ತವ್ ತುಂಬೇಡ್ದು, ತುಂಬೋಕೆ ಆಗ್ತದ. ವ್ಯವಹಾರಗಳು ठीक ಅವ ಅಲ್ಲಿ, ಮನುಷ್ಯರ್ ಚಲೋ ಅವ, ಎಲ್ಲ ಚಲೋ ಅದ. नमस्कार, मी दौलप्पा मनोहर कागे, राहणार येणेगूर, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद. मी महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मुरुम इथून म्हणजे शाखा ओपनिंग झाल्यापासून मी तिथं त्यांच्यासोबत माझे संबंध आहेत. रोजचा भरणा होतो किंवा म्हणजे चांगले आहे ते. म्हणजे मी कर्ज पण घेतलं होतं, त्यांनी मला सहकार्य केले कर्ज देण्यात. मी वेळेवर कर्ज भरलो पण. बँकेचे कर्मचारी वगैरे सर्व चांगले आहेत. तुमचा व्यवसाय कोणता? हॉटेल व्यवसाय? माझा व्यवसाय हॉटेल आहे. माझे वडील होते ह्याच्या अगोदर. वडील वारल्यानंतर मी हातात घेऊन एवढी मोठी बिल्डिंग तयार झाली. एक पतसंस्थेचे कर्ज मला मिळवून दिले होते, व्यवस्थित मी भरणा पण गेलो. आणि शाखा ओपनिंग झाल्यापासून मी पतसंस्थेचं सभासद आहे. पतसंस्थेची सेवा चांगली मिळाली? हो, एक नंबर. हो, समाधान आहे. म्हणजे वडिलोपार्जित वडील आहे? वडील आहे असताना सुद्धा. हा, आता सध्या तुम्ही बघताय? हो, आता मी बघतो. मी स्वामी पंकज प्रभया, राहणार येणेगूर, महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचा सभासद. 2010 पासून मी सभासद जॉईन झालेला आहे. आणि ज्यावेळेस सभासद करताना वर्नाळे सावकारनी, चेअरमननी येणेगूर इथे आल्यानंतर आम्हाला आनंद वाटला की ह्या परिसरात महात्मा बसवेश्वर ते पतसंस्था उभारते आणि त्यात एवढे विचार करून त्यांनी पतसंस्था काढली की सर्वसामान्य व्यापाऱ्यांना, सर्वसामान्य शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल. तसेच सर्व डायरेक्टर मंडळी घेताना त्यांनी विचारपूर्वक करून घेतलेले आहेत. ह्या डायरेक्टर कुठलाही म्हणजे करप्शन करणारे असले डायरेक्टर त्यांनी घेतलेले आहेत. म्हणून आज ही पतसंस्था
जागा घेऊन 3 मजली बिल्डिंग उभारलेली आहे. तसेच ह्या पतसंस्थेत चेअरमन, व्हाईस चेअरमन व सभासदच्या विश्वासामुळे 100 कोटीची ठेवी टप्पा पार केलेला आहे. धाराशिव जिल्ह्यात 10-12 वर्षात एवढी ठेवीत होणारी एकमेव पतसंस्था आहे. त्यामुळे ह्या सभासद आणि डायरेक्टर यांचा समन्वय असल्यामुळे कुठलीच अडचण येणार नाही. अनेक पतसंस्था आले आणि गेले, त्या पतसंस्थांमध्ये आणि या पतसंस्थांमध्ये कोणते फरक तुम्हाला वाटतो? ह्या पतसंस्थेत कर्ज देताना तो सभासद कर्ज फेडू शकतो का नाही, जामीन कसं घ्यायचं, त्यांच्या वसुली कसं करायचं, त्यांना न त्रास होता पैसे कसं वसूल करून घ्यायचं, ह्या डायरेक्टर मंडळींनी, चेअरमन यांनी व्यवस्थित हे केलेलं आहे, हँडल केलेलं आहे. पतसंस्थेच्या कामकाजाबद्दल समाधानी आहात? खूप समाधानी होतं. हे डायरेक्टर लोक विशेष आमच्या वेरूळ परिसरात श्रीशैल सिद्धरामप्पा बिराजदार कर्ज ज्यांना पाहिजे त्यांना स्वतः जाऊन पतसंस्थेत जाऊन अर्ज द्यायला लावते, किंवा कुठले कागदपत्र कमी असले तर कुठं बोलायचं असेल तर तिथे बोलते. वसुली करताना मार्च एंडच्या अगोदर त्यांनी एवढं स्ट्रिक्ट करून वसुली करून घेते वेरूळ परिसरात की सभासद सुद्धा खुश आणि संचालक मंडळ सुद्धा खुश असते. नवीन तांत्रिक सुविधाही करण्यात आलेला आहे का पतसंस्थेत? काय म्हणलो? नवीन तांत्रिक सुविधा? हो, पूर्ण म्हणजे आपली शेअर्स किती आहेत किंवा आपल्या बँकेत पैसे किती आहेत हे सगळे मेसेज आपल्याला येत असतात. आरटीजीएस वगैरे करता येतं? हो, आरटीजीएस करता येतं, सगळं करता येतं. आणखीन काय सूचना तुम्हाला पतसंस्थेच्या सुधारण्याबाबत? याच्या पुढे सभासदांना ATM कार्ड देण्यात यावे, शेतकरी म्हणजे व्यापाऱ्यांना किंवा सभासदांना. माझी एवढी चेअरमनला विनंती आहे. बसप्पा संघशेट्टी, मुक्काम पोस्ट येणीगोड. महात्मा बसवेश्वर पतसंस्थेबद्दल मी थोडीशी माहिती सांगतोय. मी 2009 पासून म्हणजे सुरुवातीपासूनच मी त्या संस्थेचा सभासद आहे आणि संस्थेचं कामकाज हे योग्य रीतीनंच पार पाडलं जातंय. लोकांची अडीअडचणी बघून मदत करण्याचे संस्थेची मनस्थिती कायमस्वरूपी आहे, एवढंच सांगतो. सर्वसामान्य नागरिकांना या संस्थेपासून मदत झालेला आहे का? भरपूर झाले. आमच्या तरी गावात भरपूर झाले. छोट्या मोठ्या व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना भरपूर झालेली आहे. आणखीन काय सूचना तुमच्या संस्थेच्या सुधारणाबाबत? काय चांगलंच आहे आणि काय बांधकाम वगैरे केला, स्वतःचे बिल्डिंग उभा टाकली, लाभांश पण देतात लोकांना, चांगलंच आहे आणि काय सांगत ह्यापेक्षा जास्त. संस्थेच्या कामकाजाबाबत समाधानी आहात? समाधानी आहोत. कर्मचारी वर्ग चांगला आहे, चेअरमन साहेब चांगले आहेत. मैं अब्दुल सलाम रुकनुद्दीन शेख टेलर। क्या मैं ये संस्था में कम से कम 8-10 साल से हूँ इधर, और इसके अलावा सर्विस भी अच्छी है। और मैं इनके पास लोन भी लिया था, लोन का भी अच्छा है, मैं पूरा क्लियर भी भरा हूँ और इनकी सर्विस भी एकदम क्लियर है। और ये बैंक का भी सर्विस अच्छे है। और इसके अलावा कामगार भी जो वर्कर है उनके बहुत अच्छे हैं बेचारे। हाँ, आपके व्यवसाय के लिए संस्था का कुछ मदद हुआ क्या? हाँ, संस्था का मदद हुआ है। क्या यहाँ अपने को सौदा के लिए मैं गालिम का रहने वाला हूँ और मैं टेलर काम करता हूँ। कितने साल से वो संस्था से जुड़े हुआ? मैं 8-10 साल से संस्था से जुड़ा हूँ। ये क्या और सर्विस भी अच्छी है उनके। और इसके अलावा क्या है, सब ठीक है। तकरार उकरार कुछ नहीं है संस्था का, कुछ संस्था का काम अच्छा है। हाँ, संस्था का काम एकदम एक नंबर अच्छा है। मी श्री दत्तात्रय पांडुरंग कांबळे, राहणार बेळंग, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी असून माझे शिक्षण MA BEd झाले असून मी श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये सन 2009 मध्ये कॅशियर म्हणून या ठिकाणी
सर्वप्रथम कामाला लागलो असताना तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे एकूण 16 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी आज मी मॅनेजर या पदावर कार्यरत असून या ठिकाणी श्री शिवशरण गुरुलिंगप्पा वर्नाळे हे श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे एक कर्तव्यदक्ष चेअरमन असून शरणप्पा सिद्धनाप्पा मुदकांना हे उपाध्यक्ष आहेत व तसेच कमलाकर काशीनाथराव जाधव यांनी सचिव पदाची धुरा आजपर्यंत अगदी समर्थपणे सांभाळलेले आहेत आणि त्यांचे सर्व संचालक या ठिकाणी पतसंस्थेमध्ये आज काम करत असताना त्यांनी या ठिकाणी कसल्याही भत्ता वगैरे काही न करता संस्था अगदी जोमाने वाढवलेली आहे आणि या सुरुवातीला संस्था अगदी 800 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये भाडे तत्वावर होती. सन 13 वर्षाच्या नंतर या ठिकाणी त्यामध्ये सुधारणा करून वाढ करून एक स्वतंत्र अशी एक त्या ठिकाणी जागा घेण्यात आली. त्या जागेवर असं 3 मजली एक गगनचुंबी इमारत या ठिकाणी उभारलेली आहे आणि या इमारतीमध्ये तळमजल्यामध्ये श्री महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचं सुसज्ज असं कार्यालय असून दुसऱ्या मजल्यावर या ठिकाणी संचालक मंडळाच्या बैठकीसाठी असं एक स्वतंत्र असं सुंदर असं या ठिकाणी हॉल तयार करण्यात आले असून या ठिकाणी ऑडिटसाठी अथवा सॉफ्टवेअरसाठी येणाऱ्या काही अधिकाऱ्यांना या ठिकाणी व्यवस्थित असं या ठिकाणी एक बेडरूम या ठिकाणी तयार केली असून त्यांच्या आंघोळीची आणि त्यांच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि तसेच तिसऱ्या मजल्यावर सभासदांच्या मुलामुलीकरिता या ठिकाणी एक महात्मा बसवेश्वर सार्वजनिक ग्रंथालयाची या ठिकाणी स्थापना करण्यात आली आहे. त्याचं एक प्रमाणपत्र या ठिकाणी आम्हाला मिळालेलं आहे. येत्या 1 महिनाभरात या ठिकाणी हे ग्रंथालय सुरू करण्यात येणार आहे आणि या ग्रंथालयासाठी एक कर्मचारी सुद्धा या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले आहे. तरी एकंदर पाहता मी सुरुवातीपासून या ठिकाणी कामाला असून या ठिकाणचं कारभार या ठिकाणची जी शिस्त पद्धत आहे अगदी व्यवस्थित असून या ठिकाणी या आमच्या संचालक मंडळाने संस्था ही अगदी भरभराटीस आणलेली आहे आणि या ठिकाणी आज संस्थेचं भाग भांडवल सुरुवातीला 10 लाख रुपये इतक्या कमी भाग भांडवलावर संस्था सुरुवात करून आज रोजी संस्थेचं भाग भांडवल 1,37,00,000 ते 40 लाखाच्या दरम्यान असून संस्थेमध्ये सुरुवातीला 2 कर्मचारी काम करत होते तर आज रोजी या ठिकाणी एकूण पिग्मी एजंट आणि कर्मचारी एवढे 9 जण मिळून या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून जवळपास 500 ते 600 या ठिकाणी कर्जदार असून या ठिकाणी 9 जणांचा उदरनिर्वाह या पतसंस्थेच्या माध्यमातून अगदी व्यवस्थितपणे चालू आहे आणि या संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही या ठिकाणी कामना करतो, या ठिकाणी प्रार्थना करतो की ही संस्था आधीच भरभराटी जावं. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्रीशैल चंद्रकांत विभूते, मुक्काम पोस्ट डाळिंब. बसवेश्वर पतसंस्थेचे आम्ही सभासद स्टार्टपासून आजपास 17, 18, 15, 16 वर्ष काहीतरी झालं तेव्हापासून कर्ज घेतोय, पिग्मी भरतोय, RD भरतोय. तिथल्या संचालक मंडळाने कधी सहकार्य केले आम्हाला, वाटल्यास कर्मचाऱ्यांनी फुल सहकार्य केले. म्हणेल तेव्हा आम्हाला लोन दिले, आम्ही डेव्हलप केलं. धंदा त्यांच्या ह्याच्यावर चालू आहे, सहकार्य करते ते. गावातले भरपूर सभासद आहे ते, त्यांना लोन देऊन त्यांच्या अडीअडचणी एकदम व्यवस्थितशीरपणे त्यांनी पार पाडते. ते कुठलीच अडचण येऊ देत नाही. ते तुमचं कोणतं हॉटेल व्यवसाय आहे का? हॉटेल व्यवसाय आहे, शिवश्रद्धा हॉटेल डाळिंब हॉटेल व्यवसाय. मदत मिळाली का? हा, मिळाली. आता 3रा 4था टर्म आहे, मला मदत मिळाली. 4 काम झाले, तुम्हाला मदत मिळाली, तुम्ही परतफेडी केली. संस्थेचं कामकाज कसं चांगलं? एक नंबर संस्थेचं काम आहे. आम्ही धंद्याला असल्यामुळे तिथे गेल्या आमच्या अगोदर काम करून देतात आम्हाला त्यांनी असं बसवत नाही. ते काय नाही, तुम्ही धंद्याला पटमन घ्या, तुमचं काम करा, कागद आणा, हे करा, कुठलीच अडचण येऊ देत नाही. ते साधं फोन करून सांगितलं तर बी आमचं काम होतंय तिथं. मस्त हे चालू आहे त्यांचं. अडचण काही नाही. एकदम समाधानी, फुल गॅरंटी.
ना कर्मचाऱ्याची तकलीफ नाही, ना चेअरमनची नाही, ना कोणाचीच नाही. उलटा एवढंच सहकार्य आहे की विचारू नका. आणि कायम विजिटला येतात, विजिट देतात, सांगतात, समजावतात, असं करा तसं करा, मार्गदर्शन करतात. आम्ही त्यांना चर्चा करतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करते. हा जातो, कवा कवा बोललेलाच जातो. हा वेळ मिळाल्यानंतर जातो आम्ही. माझं नाव चाकुरे खयूम अब्दुल करीम, राणा दारी, तालुका उमरगा येथे रहिवासी असून मी एक शेतकरी आहे, सामाजिक कार्यकर्ता शेतकरी. आपल्या महात्मा बसवेश्वर ही संस्था एकदम उत्तमरित्या काम करत आहे. त्यातील पूर्ण कर्मचारी व ते पूर्ण बॉडी हे काम चालण्यास सक्षम आहे. त्याबद्दल कसलंही दुमत नाही. चेअरमन वर्णाळे साहेब आणि व्हाईस चेअरमन मुतकर्णा हे दोन्ही पण अतिशय प्रशासनाचं काम उत्तम प्रकारे पार पाडत आहे. संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधानी आहे? हा समाधान आहे. तुमच्या गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकाला मदत मिळाली का? हो मिळते. ऍप्लिकेशन केल्यानंतर त्याची पूर्ण कागदाची पूर्तता केल्यानंतर मदत भेटते. तुम्हाला संस्थेच्या कामाबद्दल समाधान? हा समाधान आहे. आणखी काय सूचना संस्थेला तुम्हाला द्यावं वाटतं? नाही सूचना नाही, कामच होतं एक नंबरच्या प्रकारचं आहे आणि सूचना द्यायचा प्रश्नच नाही. मी गोविंद शिवाजी कोंगळे, राहणार मालिंगरायवाडी. माझा व्यवसाय मुरुममोडला हॉटेल आहे आणि मी पतसंस्थेबरोबर 10 वर्षापासून व्यवहार करत आहे. पतसंस्थेचा व्यवहार खूप चांगला, बँकेपेक्षा सुद्धा चांगला आहे. पतसंस्थेचं सहकार्य सगळं खूप चांगलं आहे. कर्मचारी सुद्धा चांगले आहेत मधले आतमधले. आणि माझं बँकेतर माझं 8 ते 10 वर्षापासून व्यवहार आहे बँकेचा. माझ्या अंगावर बँकेचे कमीत कमी 8 लाख रुपये लोन बँकेनं मला दिलेला आहे. माझा व्यवहार चांगला, खूप चांगला आहे. दर महिन्याला पिगमीला जो माणूस स्वामी म्हणून आहेत कोथळीचे, ते दररोज पिगमीला घेऊन पैसे घेऊन जातात. आणि परत बँकेचे माझं कर्ज हप्ता जे आहे ते दररोज जे बसता हप्ता मला ते एकदम भरण्यापेक्षा आप्पा ते मला एवढं सहकार्य करतात की मला बँकेत जायची गरज नाही हप्ता भरायला. ते स्वामी आप्पा येऊन माझे महिन्याच्या महिन्याला कर्ज माझं जे हे आहे हप्ता जो बसतो मला महिन्याला जो भरणा जो आहे 22,000 23,000 जो हप्ता आहे तो असं वाटतं की मी भरतच नाही. असं काय मला वाटतं की कारण की रोजच्या रोज माझे पैसे असं 1000 रुपये किंवा 500 रुपये असं पिगमी सोडून मी वैयक्तिक भरतो पैसे बँकेला. त्याच्यामुळे असं वाटतं की मी असं कर्ज उचललेलंच नाही बँकेकडून. असं कधी फिटतं ते मला कळतं नाही. आतापर्यंत मी 3दा लोन बँकेतून उचललेला आहे आणि व्यवहार सुद्धा चांगला आहे आणि बँकेचे कर्मचारी सुद्धा चांगले आहेत. समाधानी आहात का? हा बिलकुल समाधान आहे. मी खंडू लक्ष्मण कांबळे, राहणार सुंदरवाडी. महात्मा बसवेश्वर बँकेसोबत आपले मागील 6-7 वर्षापासून व्यवहार करतो. तिथं बँकेच्या सोबत आपले हे व्यवस्थित आहे. तुमचं काय म्हणजे पानटपरी व्यवसाय आहे? हा पानटपरी व्यवसाय आहे. टेक्निक भरतो आपण गेले 5-6 वर्ष झालं. पतसंस्थेचं काय सहकार तुमच्या व्यवसायासाठी? भरपूर हे झालेले आपल्याला. कामकाज कसं आहे पतसंस्थेचं कामकाज? एकदम व्यवस्थित आहे. समाधानी आहात का तुम्ही? हो एकदम समाधानी आहे. श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मुरुम येथील ही पतसंस्था मुरुम शहर परिसरातील व उमरगा तालुक्यातील छोट्या मोठ्या गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना व सर्वसामान्य नागरिकांना एक संजीवनी ठरलेली आहे. आपण सगळ्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. गेल्या 16 वर्षामध्ये जे भरारी या पतसंस्थेनं घेतलेलं आहे, यापुढे असेच उज्ज्वल भविष्य या पतसंस्थेला लाभावं व त्याचबरोबर ज्या सभासदांनी जे प्रतिक्रिया दिलेली आहे की पतसंस्थेच्या माध्यमातून उत्तम कार्य किंवा उत्तम सेवा देण्याचं कार्य या पतसंस्थेच्या माध्यमातून केलं जात आहे. संचालक मंडळ असतील किंवा पतसंस्थेच्या कामकाजावर सभासद मंडळ किंवा ठेवीदार असतील किंवा RD विविध जे बँकेमध्ये जे व्यवहार करणारे नागरिकांशी आपण प्रतिक्रिया जाणून घेतलं तर बँकेच्या कामकाजावरती समाधानी व्यक्त करत ही पतसंस्था मुरुम शहर व परिसरातील नागरिकांना छोट्या मोठ्या व्यावसायिकांना एक संजीवनी ठरत आहे. कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.
कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा.